आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर त्यावेळी बाबा सुंदर दिवसाबद्दल परमेश्वर आशीर्वाद. परमेश्वर तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना प्रभूच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण विषय घेणार आहोत थोडासा एक कुटुंबाविषयी घेतो. एक कुटुंब म्हणजे काय? पवित्र. हालेलुया. जगामध्ये सगळ्या कुटुंब चांगलं कुटुंब होतं. मरियम, योसेफ आणि येशू हे पवित्र कुटुंब या जगामध्ये सर्व कुटुंबाला एक मार्गदर्शक. सुरुवातीचं एक कुटुंब होतं, आदाम आणि एव्हा. या कुटुंबामध्ये जेव्हा कोण पृथ्वीवर मनुष्य निर्माण नव्हता, फक्त तिकडे देवदूत होते. आणि या देवदूताद्वारे तो म्हणजे लुसिफर, त्याच्यामध्ये फसवीगिरी करणारा, मोहात पाडणारा. आणि तिथे जगात शिरलं पाप. नव्या करारामध्ये हे पवित्र कुटुंब मरियम आणि योसेफ त्याच्यामध्ये एक चांगलं कुटुंब दिलं. जुन्या करारामध्ये नंतरचे कुटुंब होते, आदामाच्या नंतरचे ती कुटुंब ती पण चांगल्या मार्गात होती. मोशे, मिरियम आणि अरोन. त्याच्या अगोदर नोहा होता. नोहाचे एक सात्विक कुटुंब. आजच्या काळामध्ये आपल्यामध्ये जर बघितलं तर सात्विक कुटुंब दिसत नाही. सातवीला झालेली माणसं दिसतात, 8वी गेल्यात, 9वी गेल्यात, 10वी गेल्यात, बरोबर. सात्विक मनुष्य नाही. आता योसेफ हा तर थोडासा अविश्वासी होता. अविश्वासी असल्यानंतर थोडासा मागे पुढे होतो. मग ते दुसरा देव त्याच्यात बघितलं येशूच्या जन्माच्या काळात. आता जर बघितलं तर योहानमध्ये 3:3 वचनामध्ये एक नवीन कुटुंब आहे, नवीन जन्म घेणार. ते आपण सगळे प्रभूमध्ये असणारे त्याला एक कुटुंब म्हणतात. वचन मार्गी 33, वचन ऐकणारे आणि पाळणारे त्याला एक कुटुंब. अगदी येशूच्या शिक्षणामध्ये हा 3:16 जगावर प्रेम करणारे कुटुंब. आता जगावर प्रेम म्हणजे काय हे पण आपल्याला समजलं. सर्व परिस्थितीमध्ये समाधानी. पण आजची कुटुंब आज आपल्यामध्ये आहे तर ती कुटुंब छोट्या छोट्या गोष्टीवर भांडण, तंटा, नफरत, द्वेष, सेवा करणार. आजची मुलं पवित्र बघणं फार पण कठीण आहे. मुलांना धार्मिकता पण नाहीये, बरोबर. मुलांकडे आजच्या काळामध्ये एवढा मोठा मोबाईल, आरसा आहे तो. हर एक कुटुंबामध्ये तो आहेच, बरोबर. पण मनुष्य समाधानीच नाही. त्याच्यानंतर घरामध्ये टीव्ही मध्ये एक कुटुंब आहे, एकत्र बसते. परंतु ह्याच्यामध्ये एक पण कुटुंब असं नाहीये की सगळे एकत्र बसून प्रार्थना करतात, बरोबर. EBC 6:4 मध्ये वचन तसं दिले. अनुवाद मध्ये 11 ते 18 वचनापासून पण एक कुटुंब दिले. आता कुटुंबामध्ये ना भक्तिदायक प्रार्थना करणं ही सर्व कुटुंबाला गरज आहे. टीव्ही बघण्यासाठी सर्व एकत्र असतात, पण घरात कुटुंबामध्ये एकत्र प्रार्थना करण्यासाठी एकत्र कधी बसत नाही. पण मनुष्य मेला तर त्यासाठी सगळे घरात दुःख बघण्यासाठी एकत्र बसू शकतात, मैत्राला, नातेवाईकांना. पण जिथे प्रार्थना असेल तेव्हा सगळे एकत्र बसतात. आज आपल्याला थोडासा अनुभव घ्यायचा आहे की आध्यात्मिक अनुभव पाहिजे. कोणता? जर तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर आध्यात्मिक अनुभव नसेल तर ते आपलं कुटुंब आध्यात्मिक नसणार. कारण आध्यात्मिक शिक्षणाकडे वळणं हर एक व्यक्तीला गरजेचं आहे.
पवित्र शिक्षण सर्व व्यक्तीसाठी महत्व आहे. आज तुम्हाला कुठेतरी पवित्र शिक्षण सापडते? पवित्र शिक्षण सापडते? कधी बघितलंय कुठे पवित्र शिक्षण मिळाले असं? आणि असलं तरी तिकडे बसायला वेळ नाही. कारण पवित्र बनण्याची शिक्षण घेण्याची माणसामध्ये तयारी नाही. शाळेत तुम्हाला एकत्र दिसते, बरोबर? आता प्रार्थनेला आले सगळे जोडीची जोडी एकत्र दिसते, परंतु प्रभूच्या राज्यामध्ये पवित्र बनण्याचे एकत्र जोडी दिसते. जेव्हा आम्ही पहिले प्रार्थनेला जात होते तिकडे एकमेकाला भेटायला सांगितलं. मला पटलं नाही. मी एकटाच मस्त वेगळी खाली बसून राहिले. कुठे? त्या खुर्चीवर. सगळे आले मला ओळख करायला. जो तुम्ही एकटेच बसले. शेवटी आज्ञा आहे, जा सगळ्यांनी एकमेकाचा परिचय करा. मला परिचय आवडत नाही. पहिलं प्रथम मी लोकांना एकच शिकवतो, परिचय नाही करायचा. परिचय देवाचाच करा. देवाने या जगामध्ये परिचय करायला एक असं सांगितलं, येशू ख्रिस्त स्वतःच परिचय देऊ. आजपर्यंत मी माझं नाव पत्ता देत नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, माझा पत्ता तिकडे येऊ शकते, नाही येऊ शकत. आजपर्यंत पूर्ण ऍड्रेस कोणाकडेच नाही. तुमची घरं बदलली, ऍड्रेस बदलते का नाही? पण एकच असा ऍड्रेस आहे की त्याचा पत्ताच नाही बदलू शकत. स्वर्गाचा पत्ता कधीच बदलणार. तुमच्या घरात राहण्याचा, या पृथ्वीवरच्या घरात राहण्याचा पत्ता बदलेल. तुमच्या दफनभूमीचा पत्ता बदलेल, बरोबर? पण आत्म्याचा पत्ता जो स्वर्गात आहे तो बदलत नाही. लक्षात नेहमी ठेवा की जर प्रभू तुमच्या जोडीला आहे तर एकच पत्ता राहतो. पण जर प्रभू नाहीये, तुमचे पत्ते बदललेच. हर एक व्यक्ती नाव बदलते, वय बदलते, बरोबर? शरीर बदलते. जाडा आहे तो बारीक होते, बारीक आहे तो जाडा होते, मुटका आहे तो हायटर होते, हायटर आहे तो थोडा मुटका जाडा होता. काहीतरी जाडा बारीक काहीतरी होते, बदलतो की नाही? सर्व बदलते, फक्त स्वर्गाचा पत्ताच बदलतो. तर योहान 14:2 मध्ये दिले, आम्ही आमचं कुटुंब सार्वकालिक जीवनाचं बनवलं पाहिजे. काय? आपलं कुटुंब कोणतं पाहिजे? सार्वकालिक जीवनाचं कुटुंब. आता सार्वकालिक जीवनामध्ये कोण आहे? कुटुंबामध्ये सदस्य मेन कोण आहे? माणसं 3 जो एकच देव आहे, बरोबर? जरा बघूया वचनात काय शिकवलं. सार्वकालिक जीवन हेच आहे की, सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव. काय सांगते? सार्वकालिक जीवन हेच आहे की जो खरा एक देव. तुमच्याकडे किती देवाचे ऍड्रेस मिळतील माहिती? कोण सांगतो? तिकडे देव आहे. कोण सांगतो? तिकडे देव आहे. कोण इकडे आहे, कोण तिकडे आहे. अनेक ठिकाणी देवाचे ऍड्रेस आहे, पण देवाचा ऍड्रेस एकच आहे ना, बरोबर की नाही? मग ते 24 आता देव एवढे निघाल्यात ना, त्याचा हिसाबच नाही करू शकत. पत्ता चेंज आहे, बरोबर? देवाचा पत्ता एकच आहे. देवाचे पत्ते चेंज नाही होत, माणसाचे पत्ते चेंज होत. विश्वास तुमचा कमजोर आहे, एकच विश्वास धरायचा. उत्तम पण तीच विश्वास धरतात. बायबल खूप मुद्द्यावर शिकवते आणि हे पवित्र शास्त्र एवढं मजबूती आहे शरीरासाठी. शरीर खुश पाहिजे. आज तुम्ही विचार करा, आपल्या पत्ता बदलतो, पत्ता बदलू नका. पत्ता एकच ठेवा, कारण तो पत्ता बदलला तर तुम्ही पण बदलून जातील. लोक अधोलोकाचे पत्ते संपूर्ण व्यक्तीने भरून ठेवले. आता अधोलोकाचा जो पत्ता जो ज्याला मिळालेला आहे तो स्वर्गाच्या पत्त्यामध्ये प्रवास करतो. एकच खरा देव. कोणता? एकच खरा देव. आता मी कधीपासून एक वचन लिहिलेलं आहे तरी ते अद्याप सापडत.
हालेलुया. नुसती बोट कर केलं तर एकच शब्द आहे ना त्याच्यामध्ये, तो शोधला म्हणजे देव शोधला. हालेलुया. त्याच्या एका मुलीने शोधला, त्यांना सकाळी 2 दिलेली वचन ते सापडले. ज्याला झोप येते ना तेव्हा त्याने तेच काम, ते वचन दिलं असेल ना ते शोधायचं कुठे 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 आहे. साधा सोपा. हालेलुया. त्याला मिळतो जुळत असलं तरी सांगा तुम्ही, तरी तुम्हाला वादायचं मुश्किल नाही, त्याचा वादा नाही. ते व्यवस्थित तुम्हाला मी सांगेल की कदाचित बायकोच्या काने मात्र मागे पुढे होतातच, कारण एक बायको कोणीतरी दुसरं लिहिले ते दुसऱ्याने दुसरं लिहिले, त्याच्यामुळे मागे पुढे होते ना. त्या तुला ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. कारण एकच आपल्या कुटुंबाचा सदस्य होता, तो येशू ख्रिस्त. त्याला तुम्ही ओळखायचं. आपल्या पापासाठी आपल्या कुटुंबात कोण मेलेला नाहीये. आपले आई बाप आहे आपल्याला सांभाळण्यासाठी, लहानाचे मोठे करण्यासाठी, पण पापांची क्षमा करण्यासाठी, हे पापातून मुक्त करण्यासाठी आपल्याला आई बाप तेवढे सहाय्य करणार नाही. तो एकच आलेला होता, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि ह्या शब्दात किंवा या शिक्षणात आपल्या सर्वांना आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. हा पदार्थ जर शोधायचं असेल तर पहिलं पाप शोध, आपलं स्वतःचा पाप शोधा. शब्दात, बोलण्यात, विचारात, शरीरात पवित्रता सर्वांना सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. हल्ली दुनिया काय बघते माहिती का, जे चांगलं काम करतात ना त्याच्यावर आरोप, त्याची निंदा, त्याची नफरत किंवा त्याच्या विरोधात जाणं, हे जास्त बघतात. कुणाच्या चुका बघू नका. या पवित्र शास्त्रामध्ये पवित्र लोक सुद्धा चुकलेले आहेत. मी शिकतो लोकांना आणि शिकवतो आणि सांगतो. अनेक लोक जे आहेत ना ते फक्त निंदा करत बसतात, त्याच्यासाठी प्रार्थना करत नाही. मी अनेक लोकांना शिकवतो की जर ते चुकले, तुझी एकट्याची प्रार्थना त्याला परिवर्तन करू शकते. माझी आणि तुमची प्रार्थना एक झाली तर तो बदलू शकते. आणि माझी आणि तुमची विचार चुकीचे असले त्याविषयी तो बिघडू शकते. कुटुंब सजवा. आपली कुटुंब पापाची आहेत, आपली कुटुंब शैतानाची आहेत. आपल्या कुटुंबात दुसऱ्याची निंदा आहे, दुसऱ्याची हेवा आहे, दुसऱ्या विरुद्ध काय काय भरलेलं आहे. ते कुटुंब परमेश्वराचं नाही. कारण योहान 8:44 मध्ये ते वचन दिले, तो खोटं बोलणारा त्याची कुटुंब आहे. त्या कुटुंबामध्ये होता साप होता, बरोबर, लुसिफर, आणि त्याच्या जोडीला येवा भेटली आणि येवेच्या द्वारे आदाम भेटला. आणि 4 जण हे एकत्र देवाविरुद्ध वागले. आज्ञा दिली त्यांनी मोडली. आणि देवाने जेव्हा आदामाची गरज केली तेव्हा आदामाला विचारलं, तेव्हा त्यांनी उलट बोललं की तू दिलेली स्त्री, म्हणजे आम्ही नेहमी आरोप करतो, तूने सांगितलं, तिने सांगितलं, त्याने सांगितलं म्हणून मी. स्वतः पाप पदरी घेण्यासाठी येशू ख्रिस्ताने आपल्याला शिकवले. नीती सूत्र 28:13 काय सांगितले, जो दोष झाकतो त्याचं बरं होत नाही, तो कबूल करून सोडून देतो, त्याच्यावर परमेश्वराची दया असते. आपल्या हर एक व्यक्तीसाठी पहिलं प्रथम आहे देवाची कृपा. आणि जसे तुम्ही देवाच्या कृपेमध्ये एकत्र राहणार आहात, आता आपण एक एकत्र कुटुंब आहे म्हणून प्रेषित 16:31 काय सांगते, तू जर विश्वास ठेवत असेल ते तुझ्या आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. जो विश्वासी लोक नाही, जो देवावर विश्वासात नाहीये आणि देवाच्या वचनावर चालत नाहीये, तो शैतानाच्या पाठीमागे राहतो. आणि शैतान त्याला पाहिजे तसा फिरवायचं काम. शैतानाला देवाचे शब्द आवडत नाही. लक्षात ठेवा, प्रार्थनेच्या विरुद्ध लोक का उठतात? कारण ते शैतानी आत्मे त्याच्यात कार्य करतात, त्याला देवाचा शब्द आवडत नाही. शैतान जुदास मध्ये जेव्हा शिरला तेव्हा येशू ख्रिस्ताला त्याने पकडण्याचे निर्णय घेतले. ते कुटुंब बिघडत.
आणि ज्या वेळेला आपण अनुभव एक येत आहे पेत्राच्या बाबतीत, पेत्राच्या कुटुंबामध्ये पेत्राची सासू कडक तापाने पडलेली होती. त्या 4 येशूला बोलवलं, येशू घरी गेला, तिच्या हाताला स्पर्श केला आणि तिचा ताप निघाला आणि ती येशूची सेवा करते. आपल्या प्रत्येकाला एक कुटुंब भेटले नाही. आता किती कुटुंब असे, कोण पोर्ट्रेशन कुटुंब बोलतात, कोण रोमन कॅथलिक कुटुंब बोलतात, कोण पेंटिकॉस्ट कुटुंब बोलतात, कोण प्रार्थनेची कुटुंब बोलतात, अनेक नावं दिली आहेत, एक एक कुटुंब बनवले. आता ह्या सर्वांनी परमेश्वराचे नियम आणि आज्ञा जर सांभाळलेले असेल किंवा पाळलेले असेल तर आपण स्वर्गीय कुटुंब. म्हणून त्यांनी मध्ये 6-9 पासून प्रार्थना शिकवली. तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा, हे आमच्या स्वर्गातील पित्या. काय सांगितले? या सर्वांना एक प्रार्थना करण्याचं उदाहरण दिलेलं आहे. आमचा बाप कुठे आहे, आपला पत्ता कुठे आहे, तो पत्ता द्या ना. आम्ही पत्ता काय देतो, मेल्यावर कुठे काढायचं, आई हे पत्ते चुकलेले आहे, हे मातीचे पत्ते आहेत. मातीच्या पत्त्याचा वॉरंटी गॅरंटी नाही. कोणताच मनुष्य सांगू शकत नाही मला या जागेवर काढायचं आहे. कोणताच मनुष्य सांगू शकत नाही मला इकडेच काढणार आहे. कोणताच सरळ माणूस आहे मला सांगा तरी पत्ता दिलेला नाही. एखाद्या ऍक्सिडेंट मध्ये त्याला 6 मुर्दा झाला, त्याचा एखादा पाण्यामध्ये बुडून गेला तो वाहून पुढे गेला, पत्ता नाही. पत्ता देऊ शकते, मातीचे पत्ते ऍड्रेस देऊ शकत नाही. पण आमच्या आत्म्याचा पत्ता लूक मध्ये 23-39 पासून जेव्हा एक चोर होता त्यांनी प्रभू येशूच्या पाठीमागे राहिला आणि त्याने सांगितलं तुम्ही जिथे जाल त्याचा पत्ता वरचा होता. आणि त्याने खरा पत्ता घेतला. बाकी कोणी आजपर्यंत पत्ते उचलले नाहीये की मला अमुक एरियाचा पत्ता पाहिजे. चोर परिवर्तन करतोय. ज्याचं परिवर्तन होते ना त्याचा पत्ता स्वर्गाचा. म्हणजे आमच्या स्वर्गातील पित्या. काय सांगितलं? आमच्या स्वर्गातील पित्या. त्याने असं सांगितलं माझ्या घरच्या बाबा. पेत्र गेला मध्ये 4:19 जाळी सोडली. त्यानंतर लोक 5 तिकडेही 40 सोडलेलं उल्लेख देखील आहे. असे भेटलेले होते. प्रत्येकी व्यक्तीचं ऍड्रेस आहे ना तो चेंज नाही झाला. एकच चेंज ठेवा ऍड्रेस. आता तुमचा एका घरातला इथे समजा राहणारा एक घर आहे पृथ्वीवरच, त्याचा ऍड्रेस देतात तेव्हा कोणताही माणूस भेटायला असेल तर त्या ऍड्रेसवर येतात. पण आज आपल्यामध्ये कोणताही असा व्यक्ती आहे का, कारण माझा ऍड्रेस तिकडचा आहे, त्या ऍड्रेसवर तुम्हाला सगळ्यांना यायचं. येशू ख्रिस्ताने या चोराला पत्ता दिला तेव्हा त्या पत्त्याचा अर्थ त्याला समजला. तेव्हा तो सांगते तुम्ही जाल तेव्हा माझी आठवण करा. केवढा सुंदर पत्ता आहे. पण मित्र भेटले मैत्री भेटले का सांगतात आमच्या घरी या. मी आजपर्यंत 100% 5% पत्ते दिलेले आहेत. त्यानंतर मी कधीच पत्ते लोकांना पूर्ण दिले कारण मी प्रार्थनेचाच पत्ता देतो. पृथ्वीवरचा पत्ता जर माणसाला द्यायचा असेल तर प्रार्थनेचा द्या. मी जरी कुठे सुवार्ता सांगत असेल ना तर इमानुएल प्रेयर ट्रस्टचा मी पत्ता देतो. त्या प्रार्थनेचा मी नाही सांगत की मी प्रार्थना करणारी व्यक्ती असं नाही सांगत. इमानुएल प्रेयर ट्रस्ट आहे तिकडे या, त्या पत्त्यावर या, तुम्हाला अनुभव काय आहे ते भेटेल. पण गरज बनता येते गरजाच्या त्याच्या गरजा पण त्यांना भागवण्यासाठी पत्ता. हल्ली एक आध्यात्मिक
बरेचसे उदाहरण आहेत, आपले पत्ते सगळ्यांना समजला पाहिजे. जो खरा पत्ता जो आहे तोच मनुष्य. हर एक व्यक्ती आहे, मला सांगा स्वर्गासाठी आपल्यामधला कोण व्यक्ती आहे की मला स्वर्गात जायचं का माझ्याजवळ काहीतरी कार्ड आहे? तर तुमच्याकडे पासपोर्ट आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, इलेक्शन कार्ड आहे, बरीचशी कार्ड आहेत, बँकेची कार्ड आहे, ATM आहेत, काय काय आहेत. तो जो आत्मा जाणार आहे त्याचं कार्ड कुठे आहे? ना शरीराचा कार्ड ना आत्म्याचा कार्ड. हालेलुया हालेलुया. कारण ज्या कार्डाचा अर्थ ज्याला सापडते त्यालाच कार्ड मिळते. हे कार्ड कोणालाच मिळालं. ही कार्ड सगळे पाठवून जाणार. तुमची मन बदलणार तशी कार्ड बनवतात सगळी कार्ड बनवतात. हालेलुया. सगळे मोहित कार्ड आहे, पण हे मोहावर विजय मिळवणारे कार्ड आहे ते नवीकरण. योहान 3:3 मध्ये इस्रायलचा गुरु काय, इस्रायलमध्ये जो मेन गुरु होता इस्रायल लोकांचा, हालेलुया, एवढी लोकांचा एक गुरु होता, येशू जवळ आला. त्यांनी एक ऍड्रेस दिला. त्यांनी ऍड्रेस काय दिला? योहान 3:3 मध्ये योहान 3:3 येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. या कुटुंबाला त्यांनी काय शिकवलं? कोणालाही नव्याने जन्मल्या वाचून देवाचं राज्य पाहता येत नाही. तर प्रेषित 16:31 घे. कृष्णाची कृत्य 16:31 ते म्हणाले प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. आहेत का आपल्यामध्ये विश्वासी लोक? आहे की तुझं आणि तुझ्या घराचं तारण होणार. येशू ख्रिस्तावरच विश्वासी ठेवणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाला फक्त तारण होते. बाकी कोणत्याही कुटुंबावर विश्वास ठेवून किंवा कोणत्याही मानवावर विश्वास ठेवून आपल्या घराचं तारण होत. प्रेषित 4:12 नाव कोणाचं दिलेलं आहे? तारणासाठी. कृष्णाची कृत्ये 4:12 आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली माणसामध्ये दिलेले नाही. मग कशाला माणसा मागे लागेल? तारण कोणाजवळ आहे? येशू ख्रिस्ताजवळ. मग माणसामध्ये असं नाव दिलेलं नाही की त्या माणसामागे लागून आमचं कुटुंब चांगलं होईल. येशू प्रभूच्या नावानेच आपली कुटुंब चांगली बनतात. बाकी कोणत्या नावाने माणसाची कुटुंब चांगली झालेली दिसत. आता आम्ही प्रभूच्या नावाने तुम्हाला शिकवतो तेव्हा आमच्याद्वारे प्रभू तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सल्ला, मार्गदर्शक, शिक्षण, नियम, अनुभव हे देत असतात. मग आपल्या प्रत्येकाला शिकताना आणि शिक्षण घेताना कशा प्रकारे घ्यायचं? बरेच कुटुंब आहेत की ते एकमेकांच्या कुटुंबाची निंदा करणार, नफरत करणं, द्वेष करणं. आज प्रार्थनेची कुटुंब किती आहेत? मोठे मोठे पास्टर लोक पण आहेत, प्रार्थना करणारे आहेत. तो समजतो की माझ्यासारखा कोण नाही, मी त्याची निंदा केली तर बरा होईल, त्याची निंदा केली तर बरा होईल, त्याची निंदा केली तर बरं. काही व्हिडिओ माझ्याकडे येतात, मी बघत नाही, सोडून दिले. ते आपल्या डोक्यात शिरते, आपल्या मनामध्ये तोच विचार येते की हा माणूस बरोबर नाही. मी विचार केले सैतानी लोक आहे. कारण बायबल मध्ये म्हणते 7:1 तुमचे दोष काढण्यात एवढे तुम्ही कोणाचे दोष काढू नका.
बरोबर. प्रभूच्या दासाने भांडू नये असं पौल आपल्याला सांगतो. मग आपण कोणत्या पद्धतीने बायबल वाचतो? म्हणून मी लोकांना हे सांगतो की आपलं कुटुंब स्वर्गात राहिलं पाहिजे. आपण स्वर्गाचं नोहाने कुटुंब सांभाळलं तर संपूर्ण धरतीमध्ये हे सात्विक कुटुंब उभं राहिलं. आणि नव्या करारामध्ये येशू ख्रिस्ताचं योसेफाचं कुटुंब सात्विक राहिलं. मग तुम्ही आणि मी आपलं एक सात्विक कुटुंब राहायला काय मुश्किल? मी कोणीतरी सांगलं ना तू असं आहे तो तसं हे काम कर, तू त्याच्यासाठी उपवास प्रार्थना कर. तुझ्या मनात नफरत आहे ना, मग मला कशाला तू सांगतो तू त्याला क्षमा कर? तुला बायबल मध्ये काय शिकवले? म्हणते 5:2 पासून 12 काय शिकवले? जे बायबलचे खरोखर लोक देवाचे सुवार्तिक आहेत की पास्टर आहेत की पालक आहेत, कोणते संदेश आहेत, तर त्यांनी पहिले शिकायचं आहे की येशूने आपल्या शिष्यांना शिकवताना म्हणते 5:2 पासून ते 12 पर्यंत. आणि एबीसी करासमधला 4 अध्याय तो वाचा. तुम्हाला त्याच्यामध्ये बायबलच्या मुद्द्यात बरे शिक्षण आहे ते मिळेल. मग ते 7:1 दिलेलं आहे. रोमकरास 2 अध्यायामध्ये दिलेलं. पण आम्ही काय शिकतो? येशूने जेव्हा आपली प्रार्थनेला सुरुवात केली ना, कार्याला पण सुरुवात केली, बरोबर. मग ते 3 अध्यायापासून जे सुरुवात केली, 3 अध्यायापासून सुरुवात आहे. तर मध्ये 3 अध्यायापासून सुरुवात आहे. 3 अध्याय, 4 अध्याय, 5 अध्याय, 6 अध्याय, 7 अध्याय, 8, 9 आणि 12 प्रेषितांना बनवले 10 अध्याय. आणि त्यांनी 11 अध्यायामध्ये सुरुवात केलेली. कशा प्रकारे थकलेले, भागलेले, समस्यात, संकटात, निराशात ते. आणि त्या 12 अध्यायामध्ये त्याच्यावर आलेला आरोप 22 पासून दिलेले. येशूने चांगली कामं केली त्याच्यावर आरोप कसे ठेवले भूताच्या आणि याच्या. आणि येशूच्या मागे लागले शास्त्री पुरुष लोक, याचे लोक, ते पूर्ण तुम्ही त्याच्या पाठीमागे जर बघितलं ते येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे निंदा करणार तेच होते. तर त्याच्यातले लोक आपल्यामध्ये जो धार्मिक व्यक्ती प्रार्थना करतो, कार्य करतो, प्रसार करतो, सुवार्ता सांगतो, त्याच्या विरुद्ध तो चुकला असेल तुम्ही प्रार्थना करा, निंदा करू नका. गणना 12 अध्यायामध्ये मोशी लोकांतली बायको केली. मोठी बहीण सांगते ही ह्याने कुशी लोकांतली बायको कर. तेव्हा त्यावेळेला मोशीला सांगतात माझा सेवक मोशी याच्या विरुद्ध बोलायची तुला भीती का नाही? 7 दिवस तिला बोलली. एखादा व्यक्ती देवाने जेव्हा त्याचं निवड केलेली आहे ना, तो भले चुकलेला आहे, त्याला देव बोलतो. तुम्हाला ना मला बोलायचा हक्क नाहीये, आपल्याला दोष किंवा आपल्याला निंदा करायचा हक्क नाहीये, त्याला फक्त अधिकार दिलाय परमेश्वराने. मध्ये 6:21 पासून त्याने उदाहरण दिलेलं आहे. म्हणून धार्मिक कुटुंब कोणतं आहे, अधर्म कुटुंब कोणतं आहे, ते फक्त न्याय करणारा मध्ये 12:30 येशू ख्रिस्तच आहे. म्हणून तुम्हाला ना मला सगळ्यांना दंड देणारा परमेश्वर, मी तेच घाबरतो. मला माणसाचं पडलं नाही, तू पण मला न्यायाधीश देणार आहे. मी नेहमी लोकांना सांगतो मी पापी आहे, एवढा संपला, बाकी बोलायला जाऊ नका कोणाला. जे प्रभूने आपल्याला काम दिले ना, कार्य दिलेलं, जे नियम दिल्यात, विधी दिले, जेवढं पाळतात तेवढं पाळायचं. शेवटी आपली पापं किती जरी झाली असेल ना तर तो सोडणार नाही. त्याच्या हातातून एक पण मनुष्य सुटणार नाही. आपली कर्म शेवटच्या काळाला द्यावं लागतात. हल्ली मी देवाच्या हातातून सुटणार नाही, मी तुमच्या हातातून सुटेल. पण देवाच्या हातातून सुटणार आहे का? नाही. म्हणून आपल्याला देवाचं शिकवण दिले, देवाची इच्छा पहिले ठेवायची शरीरामध्ये. प्रभू तुमची काय इच्छा हे पाहतो. संपूर्ण दिवस हा प्रभू तुझा आहे, वेळ समय काळ हा तुमचा आहे, तर मला तुमच्या इच्छेप्रमाणे चालण्यास शक्ती दे. तेच माग माझ्यातून कोणतं पाप होऊ नये. जेवढं पवित्रता, जेवढं काम, जेवढं कार्य. आता पौलाने पहिलं कार्य केलं. तुम्हाला जर प्रेषितांचे कृत्य जर वाचले ना 28 अध्यायापर्यंत येते तर तुम्हाला बऱ्याच पौलाची ऐतिहासिक गोष्टी माहिती पडतील. किती वेळा शेळ झाला, किती वेळा त्याला मार, तो पण ख्रिस्ती लोकांच्या विरुद्ध बोलतो. शेवटी एक दिवस त्याला कोड्यावर खाली पडला तेव्हा तो प्रभू तो कोण. आपल्या सगळ्यांना प्रभूचाच ऍड्रेस मिळेल, कोणाचा ऍड्रेस भेटणार नाहीये. एकच ऍड्रेस आहे, तो येशू ख्रिस्त. तुम्हाला कोणत्या मानवाचा ऍड्रेस द्या, कुठेच फरक पडणार नाही.
फरक पडणारा ऍड्रेसच नाहीये. एकच ऍड्रेस आहे येशू. मी पण स्वतः ऍड्रेस शोधले. मी डॉक्टरच्या मागे लागलो, बरेच प्रयत्न केला इकडे तिकडे, पण जेव्हा रिट्रीट केली ना तेव्हा मला समज आली की येशू. कोणत्याही प्रार्थनेत 2 तास 1 तास प्रार्थना असेल तिथे कधीच भविष्यात जाऊ नका. रिट्रीट सेंटर आहे, तिथे जा. तुमच्या पापांची पण कबूल केली जाईल, तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल, तुम्हाला शिक्षण दिलं जाईल, तुम्हाला काही अनुभव दिले जाईल आणि त्याच्याद्वारे तुमच्या डोक्यामध्ये ते शिरेल काहीतरी चांगलं आहे. हालेलुया. तर शोधा, आता तुम्हाला सापडेल ते शोधा. मिळाला, ऐकलं असेल ते भेटेल. मी एकच वचन देतो. तुमच्यामध्ये किती वचन आहे तुम्ही बघा. आपला एकच देव आहे, तो एकच वचन. मला पवित्र आत्म्याने सांगितलं हे वचन आहे, तर मग तुम्हाला शोधायचं. मग तुम्हाला शोधल्यानंतर समजेल की पवित्र आत्म्याने तुम्हाला. हालेलुया. बिना देवाच्या वचनाशिवाय कोणताच मार्ग आपल्याला भेटत नाही. म्हणून मग ते सासर शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे पवित्र शास्त्राचे उल्लेख. म्हणून मी जे वचन देतो ना ते तुम्हाला दिसत नाही. हालेलुया. कारण मला वचन देणार माझा बाप आहे. हालेलुया. अनुभव घेणार आहे आणि ते अनुभव घेताना प्रत्येक व्यक्तीला ते समजलं पाहिजे. हालेलुया. तर आणखी दुसरे 2 वचन आहेत. हालेलुया. प्रत्येकी वचन शिकायचं. बायबल जर वाचायचं असेल ना तर तुम्ही वाचून काय होत नाही, तर तुम्हाला वचन दिलं ना ते शोधा. मग त्याच्यातून तुम्हाला समजेल कुठे 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 कुठे. मग काही वाचता ना काहीतरी चांगले कधी कधी लक्षात नसते आपल्या डोक्यामध्ये, मग ते वचन भेटते. मग ते लिहून ठेवायचं एका बाजूला. हा असं आहे. आता मी कसं लिहितो, या कागदावर इथे मार्किंग करून ठेवली. इकडे ना वरती आपल्याला जागा दिली बघा, इकडे पांढरी वरती जागा असते, त्याच्यावर अमुक अध्याय अमुक वचन. हे घर आहे ना पवित्र घर, हे घर आम्हाला पाहिजे, दुसरी घर नाही पाहिजे. हे पवित्र कुटुंब त्याच्यातच आहे. यात सगळे तुम्हाला पवित्र लोक भेटतील, पापी लोक एक पण नाही भेटणार. कोण भेटेल? जुदासारखे देवाविरुद्ध वाढलेले, ते त्यांची थोडी नाव आहे, पण जास्त नाहीये. जास्त पवित्र लोकांची नाव आहे. पवित्र कार्य काय केले, पवित्र कसं बनावं, पवित्र राज्य कसं घ्यावं. या घराची भांडी अशी आहे. आपल्या घराची भांडी आवडतात, भांडणं होतात, भांडणं नाही होत, त्यात प्रेम निर्माण. हालेलुया. शोधा बस, एवढे फायदे होतात. एक वचन नेहमी शोधा. नाही मिळालं ना शोधा ना. हालेलुया. शोधल्यावरच सापडेल. हालेलुया. तर एक 4-3 वचन दिले यांना. हालेलुया. त्याच्यापैकी 2 सापडली, आता 1 राहा. ते खरं ज्याला सापडेल त्याने सांगायचं, ज्याला सापडले ना त्याने सांगायचं की मला हे सापड. हालेलुया. वचन कसं असते, आता मी पूर्वी बायबल स्टडी देत होता ना, तेव्हा त्यांना बायबल स्टडीला काय करायचं, उलट पण वचन द्यायचं. आता आ की ई आ काय ई आ. आता ई आ कुठे भेटेल शोधतील, असं पण शोधा. मग कधी कधी सांगायचा मार्क 17:3, तर बायबल उघडायचे, मार्क 17 यायचं नाही, तर मी त्यांना सांगायचं हे कुठे आहे. पूर्ण इतकं वचनामध्ये उतरलं पाहिजे की त्याच्याद्वारे बायबल स्टडी होते. म्हणून मी कधी कधी लोकांना ते शिकवतो की तुम्हाला बायबल शिकायला यायचं असेल तर या इकडे. बायबल स्टडी अशी होते, प्रवचनाद्वारे बायबल स्टडी नाही होत. बायबलचे मुद्दे काय आहेत ते बघितलं पाहिजे. आता आपल्या केंद्रामध्ये केवढे लोक असे बायबल वाचायला 300, 3000, 4000, 5000 पर्यंत मुलं बायबल न बघता वचन देऊ शकतात. परंतु त्याचा अर्थ काय आहे, वचनाला मान सन्मान आहे, पण त्या कार्याला बरोबर जोडलेलं पाहिजे. विश्वास आहे तर क्रिया पण पाहिजे. कसं, त्याद्वारे तुम्हाला बायबल माहिती पडते काय दिले, आणि त्याचा बिना असं नाही, त्याला पवित्र आत्म्याची जोड पण पाहिजे. कारण प्रभू येशू ख्रिस्त बायबल घेऊन वरती प्रार्थना करायला नव्हता गेला, तो पवित्र आत्म्याबरोबर बोलायला गेला. तेव्हा पवित्र आत्म्याने त्याला कोणाबरोबर मध्ये 17 मोशे आणि एलिया, म्हणजे येशूचा शेवटचा काळ काय आला ते रूपमध्ये
तो काळ काय आला त्याचं निर्गमन केलं, म्हणजे तुझा आता पुरुषावर बलिदान की तुला आता माझ्या नेण्याची वेळ आली, तेव्हा त्याला समजते होणाऱ्या गोष्टी. आता एखादा माणूस देवाच्या घरी जायचं असेल तर प्रभू पाठवते ना, जा आणि त्यासाठी प्रार्थना कर. मग तो 3 दिवसात कधी करतो ना. त्याला वाचवायचं असेल तर जा आणि त्यासाठी प्रार्थना कर. मग तिकडे प्रार्थना केल्यानंतर त्याला देव सांगतो, जा तुला नवीन वर्ष दिले, आता तू वाच, आता तू वाच आणि आता चांगलं काम कर. जर चांगलं काम केलं नसेल तर आता तुला मी परत घेऊन जाईल. मग तो काही वर्षांनी परत असं असतं. कारण नवीन जीवन हेच आहे. जेव्हा 3:3 मध्ये ते सांगितलं, नव्याने जन्मायचं जर असेल तर नव्याने जन्म देवाच्या राज्यात काम करायचे. म्हणून बायबल स्टडीसाठी मला कधी कधी वाटते की इथे बऱ्याच लोकांना बायबलची ट्रेनिंग द्यावी. कारण जर तुम्ही खरोखर आता आपल्या इकडे कसं सगळी वचनावर चालतात म्हणून आपल्या मंडळीला मजबूती आहे, बाहेर काही लोक असे आहेत प्रार्थना चालवतात, एक वचन घेतात पण दुसरी वचन त्यांना शूट होणार ती तिकडेच ठेवतात. तसं नाही, शूट झालं पाहिजे. एक इकडे हे वचन आहे ते दुसऱ्याकडे दुसरं वचन आहे. आता 4 शुभवर्तमानामध्ये एक वचन वेगवेगळं आहे. आता लूक मध्ये काय दिलंय, पेत्राची सासूला जेव्हा तापाला दटावलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये हाताला स्पर्श केले. वचन 2च आहे. लूक वैद्य होता आणि हा शिशु. असं आहे. मुद्दे पण समजलं पाहिजे. पवित्र आत्मा आल्याशिवाय कोणत्याच माणसाला शिक्षण नाही. आणि येशूने आपल्या शिक्षणात पण सांगितलं, पवित्र आत्मा मिळेपर्यंत या शहरातच जर तो तुम्हाला दान नाही तर. पण आज लोक काय करतात, थोडीशी प्रार्थना इकडे गेले तिकडे, कोणतरी पितापुत्र पवित्रात्म्याच्या अभिषेक केला, पाण्याने उडकी मारला, निघाला तो, चाला 2 दिवस 1 दिवस प्रचार करतो, मस्तपैकी जातो, थोड्या दिवसानंतर मग हळूहळू कंदळू पडतो. मग ते 13 अध्यायामध्ये तशा गोष्टी बायबल परफेक्टली अनुकरित करणारे. एक घर आहे, या घरात राहणारा मनुष्य कधी नुकसानात नाही राहत. पवित्र शास्त्राचं घर पवित्र बनवणं. तुम्हाला स्वतःला उत्साह आहे. झोपताना पण बायबल वाचून झोपलं पाहिजे. 16 अध्याय वाचलेच पाहिजे 4 वेळा. 1 अध्याय 4 काय, मग 4 अध्याय झाले 4 म्हणजे एक तरी वचन डोक्यात ठेवा. नाही ते काही लोक वाचतात काय ते वचन म्हणतात काय समजत नाही, अर्धा खाली अर्धा ठेवले. बरेच लोक परमेश्वराचं मेंढपाळ मला काही झालं काय, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे ना, तो मला सांभाळतो म्हणून मी आहे ना, उन्हे काय पडणार आहे. तरी मागतो देवा मला हे दे, देवा मला ते दे, तिकडे वचन दे म्हणतो. दाविदाने ती प्रार्थना केलेली आहे. कारण दाविदाचे सर्व प्रश्न सोडलेले आहेत. दाविदाजवळ परमेश्वर एवढे मोठे खजिने दिलेले होते की तो प्रत्येक कामामध्ये यशस्वी होता. काही काम घेतलं हातामध्ये त्यांनी परिपूर्ण केलं. आपल्याकडे ते काम असेल ते आता अर्धेच राहतात, ते पूर्ण होतच नाही. एकाला काम दिलं तर तू कर रे, करतो, राहिलं तिकडेच नाही. देवाची कामं हीच आहे, आताच उद्याला नाही. शिक्षण आहे. एक पवित्र आत्मा एक सामान्य आत्मा नाहीये. म्हणून एक पवित्र कुटुंब पाहिजे मला अपवित्र कुटुंब नाही पाहिजे. अपवित्रता आहे त्याला पवित्रता करण्याचं काम आपलं आहे. किती पापी आहे, किती नुकसान आहे, किती चुकीचे राहिले असू दे, प्रेम दे त्यांना. त्या तुझ्या प्रेमाने ते जिंकणार. पवित्र बनायला आम्ही लोक फक्त न्याय करतो. आपण पवित्र आहेत का पवित्र लोकांचे न्याय करायला, त्यांची निंदा करायला, त्यांचा द्वेष करायला? माहितीये एवढी 16-17 49-26 पवित्र लोकांविरुद्ध बोलायचं नाही. देव त्याचा पूर्ण नाश करतो. पवित्र लोकांना सन्मानित ठेवायचे, किंमत द्यायची. असं आहे ते चुकलेलं आहे त्याला देव बघेल. स्वतःच्या बहिणीला त्यांनी सोडलं नाही. हल्ली परमेश्वराने मिरियमला कोडी करून ठेवलं गणना ते मार. लोक चुकतात. दावीद चुकला, दाविदाला चुकल्यानंतर दाविदाला फटके बसले, समजलं. हालेलुया. पण दाविदाच्या पुढचा पोरगा झाला त्यांच्या मनामध्ये. विचार करा, अरे जे पवित्र बनले ते पवित्रच बनतात. लाखो करोडातून त्यांना एकदा पवित्र बनले जाते, नंतर त्यांना अपवित्र बनू शकत नाही. किती अपवित्र बनवण्याचा प्रयत्न केला तर अपवित्र बनणार नाही. येशूला अपवित्र बनण्यासाठी त्यांनी जुगाचा वापर केला तरी येशू अपवित्र बनणार नाही. कारण रोमकरास 8:10 मध्ये पाऊल काय सांगतो, शरीर पापामुळे मेले, आत्मा नीतिमत्वामुळे जिवंत आहे. आत्मा पकडा. योहान 4:24 उपासकांनी प्रार्थना कशी केली पाहिजे, आत्म्याने व खरेपणे. शरीरावर भरवसा ठेवू नका, ते मातीच आहे त्याचं नाही, पण तो आत्मा
आत्म्यावर लक्ष द्या. आत्मा परमेश्वराचा आहे. आत्मा दिल्यानंतर शरीरात सपोर्ट होते. आदाम बनवला ना, तो मातीचा बनवला. जेव्हा परमेश्वराचा आत्मा घातला तेव्हा आदामाला नाव मिळालं ना. आदामाला एवढी बुद्धी ज्ञान मिळालं की सृष्टीचे सर्व प्राणी, जीव आणि सर्व व्यक्ती, होणाऱ्या लोकांची नावं काय द्यावी ही फक्त आदामाच्या द्वारे. म्हणून आदामाचं नाव आहे सृष्टीचा निर्माण. म्हणून दुसरा आदाम आला तर येशू ख्रिस्त. आपल्याला शिकायचं आहे अनुभवी गोष्ट. रोमकरस 5 अध्याय आणि गलातीकरस पहिल्या पत्रामध्ये 15 अध्याय. जर तुम्हाला अनुभव घेतला तर तिथे आदामाची माहिती दिली. म्हणून डायरेक्ट मरणाची नागी कुठे हे पण बघायचंय. आदाम जो येणार होता त्याचं प्रतिरूप येशू, आणि येशूच्या द्वारे तुम्हाला ना मला माहिती मिळाली. येशूची आदामाच्या द्वारे माहिती मिळाली पापाची, पण येशू ख्रिस्ताची माहिती मिळाली पवित्र आत्म्याची. ना ते येशूच्या द्वारेच पवित्र आत्मा मिळाला. म्हणून वेळ नाही मिळत, बरेच गोष्टी शिकायचं आहे. कारण आपलं पवित्र कुटुंब आपल्या सर्वांना पवित्र करायचं आहे. कोणाची निंदा नाही, कोणाची नफरत नाही, कोणाचा द्वेष नाही, कोणाची हेवा नाही. कोण चुकले समजून घ्या, प्रेमाने राहा. बोट कापलं पट्टी बांधायचा प्रयत्न करता, चुकलं तर त्याला प्रेम आणि मार्ग शिक्षण देण्याचा प्रयत्न करा. हालेलुया. छोटीशी प्रार्थना करूया. हे परमेश्वर सुंदर दिवसाबद्दल आभार. सर्व मंदिर आमदार सरपंच प्रभूचे कार्य करणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य करू. जे देवापासून दुरावले देवाच्या जवळ यावं, देवाची इच्छेवर होऊन त्यांनी त्याचा मार्ग ठेवा आणि त्यांना पवित्र आत्म्यात ही प्रार्थना करतो. हालेलुया.